नमस्कार मित्रांनो, दुपारचे 12 वाजत आहे. आज 18 एप्रिल. आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये वादळी पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विजांच्या कडकडाटासह काही भागामध्ये जोरदार वादळी पावसाची शक्यता आहे. छोटीशी अपडेट आहे मित्रांनो. आता लगेच दुपारनंतर रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील, कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे, कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाचा येलो अलर्ट आहे, कोणत्या भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण स्क्रीनवर बघू शकता कोकण विभागालगत पुणे विभागामध्ये तसेच कोकणाच्या मध्य भागापासून तर इकडं दक्षिण भागापर्यंत एक हवेचा कमी दाबाचा पट्टा आपल्याला बनलेला बघायला मिळत आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आता लगेच दुपारनंतर या परिसरामध्ये ढगाळ स्थिती निर्माण होऊन काही ठिकाणी पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. हेच वातावरण संध्याकाळपर्यंत इतरत्र पसरण्याची शक्यता आहे. इतरत्र देखील वातावरणात बदल होणार आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळेल तर काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. मित्रांनो, राज्यात वादळी पावसाच्या हजेरीबरोबरच राज्याचे कमाल तापमान आहे ते पुन्हा वाढले आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढेच बघायला मिळत आहे. 40-41, काही ठिकाणी 42 अंशाच्या आसपास उच्चांकी तापमान बघायला मिळत आहे. मुंबईतील सांताक्रूज येथे उष्णतेची लाट आली आहे, कायम आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतरत्र देखील उष्ण लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. दक्षिण विदर्भापासून मराठवाडा ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय होताना बघायला मिळत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी आजही पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. विदर्भात एकदम कमी ठिकाणी तशी नाहीच्या बरोबर आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकणाच्या काही परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. चला तर बघूया कोणकोणत्या भागामध्ये हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. आता लगेच दुपारनंतर हा परिसर आपण बघू शकता. पुणे विभागातील सातारा, कराड, कोडोली, सांगली या जिल्ह्यांचा जो काही कोकणालगतचा भाग आहे या परिसरामध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारे या पावसामध्ये बघायला मिळतील. काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो. राजापूर, रत्नागिरी, सावंतवाडी या परिसराचा एकदम कडेचा जो काही पूर्व परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण आता लगेच दुपारनंतर होण्याची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत काही भागामध्ये आणखी जोर हा पावसाचा या परिसरामध्ये वाढण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामध्ये सर्वाधिक पावसाचा जोर पदगाव, काडगाव, इकडं दिगराला, गारगोटी या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. फोंडा, कोल्हापूरचा आसपासचा परिसर, कोडोली, साखरपा वगैरे या परिसरामध्ये पावसाचा जोर राहील. तसेच चिपळूण, मगजन, पठाण या भागांमध्ये देखील हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह या पावसाची शक्यता आहे. दुपारनंतर इतरत्र देखील ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये सोलापूरचा आसपासचा परिसर, लातूर, धाराशिवच्या आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण बघायला मिळेल. संध्याकाळपर्यंत ठिकठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता या परिसरामध्ये आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील आसपासच्या भागामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण निर्माण होताना बघायला मिळेल. पावसाची शक्यता या परिसरामध्ये कमी ठिकाणी आहे. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम वादळी पाऊस होऊ शकतो. पुणे आणि पुण्याच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरणाची शक्यता आहे. संध्याकाळपर्यंत पुणे आणि आसपासच्या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. या व्यतिरिक्त मित्रांनो, नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये देखील संध्याकाळपर्यंत काही भागामध्ये ढगाळ वातावरणाची स्थिती राहण्याची शक्यता आहे. पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी आहे. तरी पण तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही. उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर आहे. मालेगाव, इकडं पाचोरा, धुळे या परिसरामध्ये काहीसं विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. पावसाचा जोर या परिसरामध्ये कमी राहील. शक्यता नाहीच्या बरोबर एखाद्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस, हलके थेंब आपल्याला बघायला मिळू शकतात. मराठवाड्यातील मित्रांनो, दक्षिण भागातील जिल्हे नांदेड, लातूर, धाराशिव या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे.
इतरत्र विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे, जसं की छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या परिसरामध्ये 1-2 ठिकाणी हलका मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो. तसा पावसाचा जोर मराठवाड्यात देखील कमी आहे. सर्वाधिक पावसाचा जोर पुणे विभागातील कोल्हापूर, सातारा आसपासचा परिसर आणि दक्षिण कोकणाचा पुणे विभागालगतचा हा पट्टा या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. नागपूर विभागामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरामध्ये पावसाचा जोर कमी आहे. तसेच अमरावती विभागामध्ये देखील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ या भागांमध्ये देखील पावसाची शक्यता तशी नाहीच्या बरोबर तुरळक भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते. एखाद्या ठिकाणी 1-2 ठिकाणी जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता नाकारता येणार नाही. ही होती महत्त्वाची अपडेट. व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.